नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण साध्या सोप्या पद्धतीने टोमॅटो सॉस करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। 1 किलो लाल टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत। 100 ग्रॅम साखर, 2 चमचे व्हिनेगर, 3 ते 4 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी, 2-3 दालचिनीचे तुकडे, थोडे बीटाचे तुकडे, चवीनुसार तिखट व मीठ। टोमॅटोचं आपण आता हे देठ काढून घेऊ। एका टोमॅटोच्या आपण 5 ते 6 अशा फोडी करून घेऊ। बारीक चिरून घेतले म्हणजे टोमॅटो छान लवकर शिजतात। अशा पद्धतीने आपण सर्व टमाटे चिरून घेऊ। सर्व टमाटे छान चिरून झाले आहेत। टोमॅटो शिजवण्यासाठी मी इथे कुकर घेतला आहे। त्यात आता अर्धा कप पाणी टाकून घेते आहे। पाणी कमीच टाकायचे कारण टोमॅटोलाही पाणी सुटतं नंतर। त्यात आता टोमॅटो टाकून घेते। बीटाचे तुकडे, बीटामुळे रंग खूप छान येतो सॉसला। टोमॅटो शिजवण्यासाठी मी थोडं मीठ टाकते। लवंग, मिरी आणि दालचिनीचे तुकडे टाकून घेते आहे। तर कुकरला झाकण लावून आपण कमी गॅसवर 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊ। मी कुकर गॅसवर ठेवून घेते आता। कुकर गॅसवर ठेवला आहे। कुकर गार झाला आहे। आपण टोमॅटो बघून घेऊ। छान शिजलेत, मऊ, रंग पण खूप छान आलाय बीटामुळे। मी इथे मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे। त्यात आता शिजवलेले टोमॅटो आणि बीट टाकून घेऊ आपण। जास्त पाणी नाही घ्यायचं, फोडीच घ्यायची आपण। उरलेलं पाणी आपल्याला सूप सारखंही पिता येतं। आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊ। शिजवलेले टोमॅटो मिक्सरमध्ये छान बारीक करून झाले आहे। टोमॅटो खूप थंड झाल्यावरच बारीक करायचे, नाहीतर ते उडतात। आपण आता एका भांड्यात काढून घेऊ आणि हे उरलेले टोमॅटोही बारीक करून घेऊ आपण। बारीक केलेले टोमॅटो मी भांड्यात काढून घेतले आहे। आता उरलेले पण टोमॅटो आपण बारीक करून घेऊ। शिजवलेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात छान बारीक करून झाले आहेत। आता आपण चाळणीने गाळून घेऊ। स्टीलची जाडबुडाची अशी कढई घेतली आहे। त्यात आता आपण सॉस गाळून घेऊ। सॉस करताना किंवा आंबट पदार्थ करताना नेहमी स्टीलचीच कढई वापरायची। तर मी याच्यात स्टीलचीच अशी चाळणी ठेवते आहे। त्यात आता आपण हा सॉस गाळून घेऊ। हलवून आपण गाळून घेऊ, म्हणजे टोमॅटोच्या बिया व साल चाळणीत राहतील। शिजवलेले टोमॅटो चाळणीतून गाळून झाले आहे। छान बारीक पेस्ट झाली मस्तच। चाळणीत असा उरलेला हा चौथा उरला आहे। तो आपण थालीपीठ दशमीमध्येही वापरू शकतो किंवा एखाद्या भाजीतही वापरू शकतो। आता आपण कढई गॅसवर ठेवून कमी गॅसवर छान शिजवून घेऊ। मी कढई गॅसवर ठेवली आहे। आता हे सारखे आपण हलवत राहूया मिश्रण, म्हणजे खाली चिकटायला नको। कमी गॅसवर आपण आता असे हलवत राहू। 100 ग्रॅम मी साखर टाकून घेते सॉसमध्ये। हलवून घेऊ आपण। व्हिनेगर टाकते। 1 चमचा घेतला याचा। व्हिनेगरमुळे सॉस चांगला टिकतो आणि चवीला पण छान लागतो। 1 चमचा लाल मिरचीचं तिखट टाकते।
काश्मीरी लाल मिरचीचं तिखट हे चवीला कमी तिखट असतं हे, त्यामुळे 1 चमचा टाकते मी. एक चमचा मीठ टाकते. आपण शिजवताना मीठ टाकलंच होतं, आता एवढं टाकते मी. आता हे सर्व मिश्रण आपण छान हलवून घेऊ आणि कमी गॅसवर 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊ. टोमॅटो सॉस छान घट्ट झाला आहे मस्तच. टोमॅटो सॉस शिजवताना खूप हातावर असं उडतात, तेव्हा काळजी घ्यायची आपण सगळ्यांनी. कमी गॅसवरच हलवत राहायचं, खूप उडतं अंगावर. छान घट्ट झालं आहे, रंग पण खूप छान आला आहे मस्तच. आपण आता थोडं प्लेटमध्ये काढून बघू. छान मस्त पाणी दिसत नाही आहे, म्हणजे आपला सॉस छान झाला आहे. आता मी गॅस बंद करते. तयार झालेला सॉस मी आता बाउलमध्ये काढून घेते. 1 किलो टोमॅटोचा एवढा सॉस झाला आहे. असा घट्टच करून घ्यायचा म्हणजे खराब होत नाही. छान चविष्ट असा टोमॅटो सॉस तयार झाला आहे. थालीपीठ, दशमी, सँडविच, पराठा यासोबत खाल्ल्यास खूप छान लागतो. फ्रीजमध्ये ठेवल्यास चांगला टिकतो. तर मग आपण पण अशा पद्धतीने टोमॅटो सॉस घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.